नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 8 जून 2025च्या चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। खरं पाहता सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे। साधारणपणे चालू घडामोडी विभागात 10 ते 25 प्रश्न असतात। या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडीबद्दल माहिती मिळते। महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडींचे प्रश्न आणि उत्तरांसह तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, WTOचा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा 101 नंबरचा देश कोणता ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, निकारागुआ। हा देश 101 नंबरचा WTOचा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा नंबरचा देश ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, निकारागुआ WTOचा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा कितवा देश ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक सी, 101 नंबरचा निकारागुआ WTOचा मत्स्यपालन सबसिडी स्वीकारणारा देश ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, G7 शिखर संमेलन 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅनडा या देशामध्ये G7 शिखर संमेलन 2025चे आयोजन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, कॅनडामध्ये कोणत्या कालावधीत G7 शिखर संमेलन 2025चे आयोजन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 15 ते 17 जून या दरम्यान कॅनडामध्ये G7 शिखर संमेलन 2025चे आयोजन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी कोणते पोर्टल लॉन्च केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आयुष निवेश सारथी। हे पोर्टल भारत सरकारने पारंपरिक मेडिकल क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी लॉन्च केले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तमिळनाडू या राज्यामध्ये ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य स्थापन करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, कोणत्या मंत्रालयाद्वारे आयुष निवेश सारथी पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आयुष मंत्रालय या मंत्रालयाद्वारे आयुष निवेश सारथी पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, डेटॉलने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, MS धोनी यांची डेटॉलने ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, 2025 महिला आशिया हॉकी कपचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, चीन या देशामध्ये 2025 महिला आशिया हॉकी कपचे आयोजन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, कोणत्या कालावधीत चीनमध्ये 2025 वुमन्स हॉकी आशिया कपचे आयोजन करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 5 ते 14 सप्टेंबर या दरम्यान या कालावधीमध्ये चीनमध्ये 2025 वुमन्स हॉकी आशिया कपचे आयोजन करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, कुसुम सी योजना कोणत्या राज्य सरकारद्वारा सुरू करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक या राज्यामध्ये कुसुम सी योजना सुरू करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, कुसुम योजना कशाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सौर ऊर्जा याशी कुसुम योजना संबंधित आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम कडून
ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, कुमार मंगलम बिर्ला यांच्याशी US इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमकडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 14. जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 7 जून रोजी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरी करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे नंबर 15. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील कोणत्या जिल्ह्यात जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रियासी. या पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू आणि काश्मीरमधील पुलाचे उद्घाटन झाले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. RBIने रेपो दरात 0.50% कपात केली असून आता रेपो रेट किती टक्के झाला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 5.50%. RBIने रेपो दरात 0.50% कपात केली असून रेपो रेट 5.50% झाला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. RBIने 2025-26 साठी GDP वाढीचा अंदाज किती टक्के कायम ठेवला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 6.5%. RBIने 2025-26 साठी GDP वाढीचा अंदाज कायम ठेवला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. कोणत्या भारतीय खेळाडूने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, पीयूष चावला याने भारतीय क्रिकेट खेळाडूमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. कितवे G7 शिखर संमेलन कॅनडामध्ये होणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 51वे G7 संमेलन कॅनडामध्ये होणार आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 20. भारत आणि कोणत्या देशात दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला तेंडुलकर ॲडरसन नाव देण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत आणि इंग्लंड या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला तेंडुलकर ॲडरमन हे नाव देण्यात आले आहे. मित्रांनो, हे होते 8 जून 2025च्या चालू घडामोडी. असेच जनरल नॉलेजचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. इथेच थांबूया. धन्यवाद.